नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज मी खूप सोपी, चविष्ट आणि पौष्टिक अशी कांद्याची पात तुरडाळीसोबत बनवणार आहे। ही भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते। चला तर मग लगेच बनवायला सुरुवात करते। इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतले आणि याचे जे कोवळे कोवळे बारीक कांदे आहेत ते कापून बाजूला काढून घेते। कांद्याची पात चिरण्याआधी मी एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे तूर डाळ घेते। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवते। पाण्यामुळे डाळ नरम होईल आणि शिजायला पण लवकर शिजेल। आता सगळे कापलेले कांदे आहेत ते बाजूला काढून घेते आणि ही सगळी पात जी आहे ती बारीक बारीक मस्त पैकी चिरून घेते। सगळी कांद्याची पात मस्त चिरून झाले। आता हे जे बारीक कवळे कांदे आहेत ते लहान लहान चिरून घेते। याच कांद्याची फोडणी मस्त बसते, त्याच्यामुळे वेगळा कांदा चिरण्याची काही गरज नाही। आता मस्त सगळी भाजी आणि कांदा चिरून झालाय। आता लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवते। आता त्याच्यामध्ये 2 लहान पळ्या तेल टाकते। तेल पण गरम झाले, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते आणि थोडंसं जिरं टाकते। तर जिरं मोहरी मस्त तडतडले, त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकते। लगेच बारीक चिरलेला कांदा टाकते आणि मस्त सगळ्या फोडणीत हलवून घेते। आता हलवून झाले, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते, 1 चमचा गरम मसाला टाकते, 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकते आणि आता हे सगळे मसाले चांगले कांद्यामध्ये मिक्स करून घेते। तर त्याच्यामध्ये भिजत ठेवलेली तुरीची डाळ टाकते। डाळ बऱ्यापैकी फुगलेली आहे। तर थोडंसं हलवून त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकते। तर सगळी कांद्याची पात चांगली हलवून घेते। भाजी मस्त हलवून झाले। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि सगळी भाजी परत हलवून घेते। हे सगळे मीठ सगळ्या भाजीमध्ये चांगले मिक्स होईल। मस्त सगळी भाजी हलवून झाले। आता त्याच्यात पाण्याचा शिंपडा मारते। कांद्याच्या पातीला पाणी सुटते, पण डाळ अजून शिजण्यासाठी पाण्याचा शिंपडा मारला आहे। आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं भाजी शिजवून घेते। आता 5 ते 6 मिनिटं झाले, झाकण काढून घेते। सगळी भाजी परत एकदा हलवून देते आणि चेक करून बघते शिजली का ते। इथं भाजी अजून शिजलेली नाही, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून परत भाजी शिजवून घेते। 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते। आता 3 ते 4 मिनिटं झाले, झाकण काढते आणि परत सगळी भाजी हलवून देते। आता परत चेक करते भाजी शिजली का ते। इथे डाळ बोटाने सहज दाबली जाते। भाजी मस्त शिजली। आता गॅस बंद करते। तर भाजी खाण्यासाठी तयार आहे, म्हणून लगेच एका डिशमध्ये काढून घेते। गरमागरम कांद्याची पात तूर डाळीसोबत खाण्यासाठी तयार आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।